एषसुरासुरमनुसिन्धवन्दितं घोदघायिकं ममलं प्रणमा प्रणमामि वर्धमानं तीर्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतीर्थयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनमो गणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाना समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. प्रवचन सार ग्रंथामध्ये चरणानुयोग चूलिकेचं आचरण प्रज्ञापनाला आपण समाप्त केलेलं होतं आणि यानंतर येणाऱ्या गाथेमध्ये आचार्यांनी आगम अभ्यासाची प्रेरणा केलेली होती. आगम अभ्यास याच्यासाठी आवश्यक आहे. आत्म्याचं ज्ञान आम्हाला आगमाच्या माध्यमातूनच सर्वप्रथम होऊ शकणार आहे आणि आगम हे निर्दोष असणार आहे. याचं कारण ते आप्तांनीच सांगितलेलं आहे, अनुलंघ्य आहे, कुठल्याही तऱ्हेचा विरोध त्याच्यामध्ये येत नाही, सर्वांच्या कल्याणासाठी ते सांगितलं गेलेलं आहे आणि असं सार्व असल्यामुळे हे आगम जे आहे हे निर्दोष म्हटलं जातं. आणि अशा या निर्दोष आगमामध्ये आत्म्याचं वर्णन आहे. आत्मा कसा असावा, आत्म्याचं स्वरूप काय, आत्म्यामध्ये वैशिष्ट्य कोणतं, त्याचा चैतन्य स्वभाव कसा सामान्य विशेषात्मक आहे, आत्मा कसा उत्पाद्य द्रव्यात्मक आहे, या सर्वांचं वर्णन आपल्याला आगमाभ्यासाने प्राप्त होणार आहे. जसं आम्ही आता आत्म्याचंच वर्णन बघितलं, ज्ञाता तत्व म्हणजे ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारात ज्ञानरूप आत्मतत्वाचंच वर्णन बघितलं आणि त्या अनुषंगाने बाकी द्रव्यांचं वर्णन बघितलं. आणि ज्ञेय तत्व प्रज्ञापन अधिकारामध्ये देखील आत्मा, ज्ञानाचा विषय बनणारा आत्मा, याचंच आम्ही वर्णन बघितलं. चरणानुयोगामध्ये देखील आचरण कसं असावं या माध्यमातून आम्ही आत्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला. म्हणून आगमाभ्यासाशिवाय आम्हाला आत्मा समजू शकत नाही आणि त्यासाठी ही अत्यंत महत्वाची प्रेरणा आचार्यांनी आगमाभ्यासाची दिलेली आहे. आणि श्रामण्य यालाच त्या ठिकाणी म्हटलं की असं हे एकाग्रता त्याचं लक्षण आहे. एकाग्रता कुठे, तर स्वतःच्या दर्शन, ज्ञान आणि चारित्र्यामधली एकाग्रता म्हणजे श्रामण्य पदवी असणार आहे. आणि याला आपण बघितलं की श्रामण्य कसं टिकतं, तर एकाग्रता केव्हा येऊ शकते, तर जेव्हा पदार्थाचा यथार्थ निर्णय होईल त्यावेळेला एकाग्रता येईल. नंतर पदार्थ निश्चिती ही आगमामुळे होणार, कारण आगमामध्ये साही द्रव्यांचं विशद स्वरूप सांगितलेलं आहे. 7 तत्वांना प्रतिपादन केलेले आहे. खऱ्या देवगुरु शास्त्राचं वर्णन आहे. सर्वज्ञत्व म्हणजे काय याचं वर्णन आगमाभ्यासावरूनच आम्हाला कळतं. म्हणून आगमाभ्यासानेच याची सिद्धी होते आणि म्हणून आगमाची प्रेरणा, आगमाभ्यासाची प्रेरणा प्रवृत्ती ही आम्हाला करायला हवी आहे. जर आम्ही आगमाचा अभ्यास केला नाही तर वस्तू स्वरूप जाणणार नाही आणि वस्तू स्वरूप जर जाणलं नाही तर आम्हाला वस्तूचा यथार्थ निर्णय होणार नाही. जाणण्याचं खूप आहे पण जाणण्याची शक्ती कमी आहे, त्यामुळे मन असं व्याकुळ होत राहतं आणि आमची शक्ती ही दुभंगली जाते. नंतर कर्तृत्वाचा अहंकार आम्हाला भेडसावत राहतो जोपर्यंत आम्ही वस्तू स्वरूप जाणत नाही तोपर्यंत.
आणि एकदा जर का वस्तू स्वभावाचा विज्ञाता बनलो तर परकर्तृत्वाचा देखील जीवनात अभाव होतो. आणि जोपर्यंत परकर्तृत्व हा जीवनामध्ये मांडतो तोपर्यंत परत हा रागद्वेषाला प्राप्त होत राहतो. नंतर भोक्तृत्व की मी पराला भोगू शकतो अशी याची अनादीची मान्यता आहे आणि आगमाभ्यासानेच ही मान्यता देखील खंडित होणार आहे. आगमाच्या माध्यमातून मी पराला भोगू शकत नाही, पराचा भोगता बनू शकत नाही, हा त्याच्यामध्ये निर्भोग स्वभावी आत्मतत्वाची जाणीव त्याच्या अंतरंगामध्ये उत्पन्न होते आणि अशा तऱ्हेने हा आत्मा आगमाभ्यासाच्या माध्यमातूनच जाणल्या जाऊ शकतो. इथपर्यंत आपण काल प्रकरण बघितलेलं आहे. आता एकाग्रतेशिवाय श्रामण्याची सिद्धी होत नाही. जिथं एकाग्रता नाही, मन वचन कायाची प्रवृत्ती एकरूप नाही, दर्शन ध्यान चारित्राची प्रवृत्ती एकरूप नाही, तोपर्यंत जीवनात श्रामण्य खऱ्या अर्थाने येत नाही. हा खंडित राहतो. एकाला जाणण्याचं, दुसऱ्याला पाहण्याचं, अशा प्रकारचं याचं ज्ञान सतत व्यग्रतेला धारण करतं. म्हणून एकाग्रता म्हणजेच श्रामण्य आहे, त्यांनी श्रामण्य सिद्ध होणार आहे. कारण ज्याला एकाग्रता नाही तो हे अनेकच आहे असे पाहून श्रद्धान करून आणि तशाच प्रत्ययामुळे अभिनिवेशाने युक्त आहे. जर त्याला एकाग्रता समजली नाही, समजा आत्मा एक अखंड असं द्रव्य आहे हे ज्याला समजणार नाही, तो जीव अज्ञान अवस्थेत शरीरधारी असा जन्म झाल्यानंतर आत्म्याचा जन्म झाला आणि आत्म्याचा मृत्यू झाला. हा आत्मा अशा प्रकारे नाना वेश धारण करत आहे, हा नाना रूप आहे, हा एक रूप नाही, नाना प्रकारचा हा आम्हाला दिसतो आहे. या पर्यायीला तो वस्तुतत्व मानून बसेल आणि त्यालाच तो अनेक रूप मानून त्या ठिकाणी व्यग्रतेला प्राप्त होईल. म्हणून हे अनेकच आहे, कारण सतत पर्यायी बदलतात आहे. पर्यायी बदलत असताना आत्म्याचा स्वभाव मात्र एकरूप आहे. या स्वभावाची म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो की द्रव्यार्थिक नयानी जे आत्मतत्व प्रतिपादन केलं त्याची याला प्रतीतीच येत नाही. आणि पर्यायार्थिक नयाचा जो दृष्टिकोन आहे बदलणारा, त्याला पाहून आत्मा हा असा अनेक रूप आहे अशाच प्रकारची त्याची विपरीत मान्यता होते. म्हणून वस्तू स्वभावाला तो यथार्थ जाणत नाही, म्हणून स्वभाव विपर्यास त्याच्या जीवनात येतो. 3 तऱ्हेचा विपर्यास सांगितलेला आहे. एक स्वरूप विपर्यास, एक कारण विपर्यास आणि एक भेदाभेद विपर्यास. स्वरूप विपर्यासामध्ये वस्तूचं स्वरूपच तो यथार्थ जाणत नाही आणि एक काहीतरी बघून तशाच प्रकारची वस्तू आहे असं मानतो. वास्तविकतः हा आत्मा हा अनादी अनंत काळापासून असा एक रूपानेच प्रवर्तमान होणार आहे. नाना पर्यायी त्या ठिकाणी दिसल्या तरी द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून त्याचं एकत्व अखंडत्व खंडित होत नाही आणि त्याला हा समजूच शकत नाही. त्याच्या दृष्टीची पोहोच तिथपर्यंत पोहोचत नाही. जे वरवर असं दृश्य त्याला दिसत आहे त्यालाच तो समीचीन मानतो. आत्म्याचा जन्म झाला, आत्मा मरतो किंवा छडाला मध्ये जसं म्हटलेलं आहे की छडाला मध्ये म्हटलं की मै सुखी दुखी मै रंग करावं, मेरो धन गृह गोधन प्रभाव, मेरे सुत प्रिय मै सबल दीन, बेरूप सुभग मूरख प्रवीण. तो स्वतःला असा नानाविध रूपाचा मानत राहतो. वास्तविकताच्या एक रूपतेला त्यांनी अजून अनुभवात आलेलं नाही. त्याला ते एक रूपत्व असं असू शकतं याची प्रतीती देखील त्याच्या जीवनात नाही. आणि म्हणून तन उपजत अपनी उपजजान, तन नशता पको नाशमान. शरीर नष्ट झालं तर आत्माच नष्ट झाला, आत्माच उत्पन्न झाला असा हा अनेक विध रूपाची विपरीत श्रद्धा जीवनात करतो आणि तसाच प्रत्यय त्याला येतो आणि या प्रत्ययामुळे अभिनिवेशाने हा युक्त आहे.
हे अनेकच आहे असे जाणून अशा अनुभूतीने भावित आहे. तशीच त्याला अनुभूती येते. श्रद्धा तशीच आहे. श्रद्धा तशी असल्यामुळे त्याला तशाच प्रकारचा अनुभव देखील जीवनात येतो की आत्मा कसा आहे किंवा वस्तू कशी आहे. तर वस्तूचं देखील स्थायी अखंडत्व हा जाणत नाही आणि पर्यायीला संपूर्ण वस्तुतत्व मानून बसतो. त्या पर्यायीच्याच रूपाला भुलतो आणि त्याच ठिकाणी हा मोह राग द्वेष परिणाम करतो. वास्तविकतः त्याही ठिकाणी एकत्व रूप धारा जी आहे पुद्गलामधली त्याला यांनी जाणलेलं नाही किंवा आत्म्यामध्ये तशा प्रकारची तो अनुभूती एकतेची अनुभूती तो अनुभव देखील त्याच्या जीवनात येत नाही. म्हणून अशा अनुभूतीने भावित आहे. म्हणून त्याला अनेकाचीच अनुभूती येते, एकतेची अनुभूती येत नाही. जसं आपण उदाहरण बघू शकतो यासाठी की साखर आहे आणि साखर सर्वतात टाकली आणि त्यामध्ये लिंबू मीठ टाकलेलं आहे. साखरेची चव त्या ठिकाणी आंबूस लागली. तर हा अज्ञान अवस्थेत साखर त्याही अवस्थेत गोड रूपच आहे. कोणत्याही पदार्थात साखर टाकली तरी साखरेची एक रूपता कायम राहणार आहे. पण हा असं न मानता साखर अशा प्रकारे आंबट आहे किंवा हे खारट आहे अशा प्रकारचं भाजी खारट झाली किंवा हे गोड झालं किंवा हे याच्यात साखरच नाही अशा प्रकारची त्या वस्तू प्रती म्हणजे एक त्याच्यामधली धारा न बघता त्या समग्र वस्तूला तशा अनुभवानी तो बाधित करतो. म्हणून त्याला एकरूपतेची की जी गोडी आहे ती साखरेचीच असू शकते हे त्याच्या प्रतीतीमध्ये तो कधी घेत नाही. जी जाणण्याची कला आहे ही आत्म्याचीच आहे आणि आत्मा कधी अशा दुसऱ्या भावाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारची प्रतीती त्याच्या जीवनात येत नाही. म्हणून अनेक रूपत्वच तो आत्म्याचं अनुभवतो. त्याच अनुभवतेने हा भावित आहे आणि हे अनेकच आहे. अशा प्रकारे प्रत्येक पदार्थांच्या विकल्पामुळे खंडित चित्ताने अविरत प्रवृत्त होऊन तशा प्रकारच्या वृत्तीने दुःस्थित होतो आणि प्रत्येक वेळा अनेकत्वाची अनुभूती घेतली. वास्तविक कोणताही पदार्थ असेल तर पदार्थ हा त्रितयात्मक जसा आहे उत्पाद वे द्रव्यात्मक आहे असा आहे आणि त्याचप्रमाणे पदार्थ सामान्य विशेषात्मक आहे. जसं कलशामध्ये त्यांनी सुतवाच केला की चित सामान्य आणि चित विशेषांनी असं जे आहे प्रकाशमान अशा आत्मद्रव्यामध्ये स्थिरता प्राप्त व्हावी. याच्यामधलं चित सामान्य त्याला समजतच नाही. सामान्य कधी तो अनुभवतच नाही आणि प्रत्येक वेळा विशेषामध्ये तो वस्तुतत्वाला समग्रता मानून बसतो. विशेष काही काळापुरतं असणार आहे त्यानंतर नष्ट होणार आहे. मनुष्य पर्याय ही पर्याय आहे ती नष्ट होणारी आहे आणि त्याच्यामधलं जे स्थायित्वपणा आहे जे चैतन्यपणा आहे त्याला हा जाणत नाही आणि त्या पर्यायीच्या नष्ट होण्याकडे बघून हा अशा तऱ्हेने मीच नष्ट झालो अशा प्रकारची प्रतीती जीवनामध्ये करतो आणि अशा या नाना अनेक पदार्थ प्रत्येक पदार्थ असा नानाविध आहे अशा विकल्पामुळे याचं चित्त जे आहे हे खंडित होतं. अखंडता ही त्याच्या दृष्टीपथामध्ये येतच नाही. म्हणून अशा रीतीने हा दुःस्थित होतो म्हणजे स्थिर चित्त राहू शकत नाही. म्हणून त्या व्यग्र जीवाला एक अखंड आत्म्याची प्रतीती अनुभूती आणि वृत्तीरूप 3 शब्द ठेवले. प्रतीती याचा अर्थ सम्यक दर्शन, अनुभूती याचा अर्थ सम्यक ज्ञान आणि वृत्तीरूप म्हणजे चारित्र. अशा रीतीने सम्यक दर्शन ज्ञान चारित्र परिणती रूप प्रवर्तमान अशी जी दृष्टी म्हणजे परत सम्यक दर्शनाची भूमिका समीचीन त्यांनी त्या ठिकाणी मान्यता केली आहे. श्रद्धा त्याची समीचीन झालेली आहे. ज्ञप्ती जाणन क्रिया आणि वृत्तीरूप अशी आत्मतत्वामधील एकाग्रता. म्हणून अशा तऱ्हेने
या व्यग्र असणाऱ्या जीवाला ही प्रतीती येत नाही. तिच्या अभावामुळे शुद्धात्म तत्वामध्ये प्रवृत्ती रूप श्रामण्य सिद्ध होत नाही. आणि जोपर्यंत ही एकतेची, आत्म्याच्या अखंडतेची, अशा निरुपाधी स्वरूपाची प्रतीती होत नाही, मी केवळ अनादी कालापासून अनंत काळपर्यंत राहणारा आत्मा आहे, मी सतत चैतन्य स्वभावी आहे, मी शुद्ध बुद्ध निरवधी रूप आहे, अशा आत्मतत्वाची जोपर्यंत त्याच्या जीवनात एक रूपाने प्रतीती येत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनात मुनीपणा घटित होऊ शकत नाही. जोपर्यंत तो असा अनेक रूप स्वतःला मानतो, अनुभवतो, प्रतीती करतो, तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये मिथ्यात्व आहे. आणि ज्या वेळेला एकाग्रता समजेल, एक अखंडता लक्षात येईल, त्याच वेळेला सम्यक दर्शनाची भूमिका आहे. आणि त्याच्या जीवनात जर त्यांनी मुनीपद स्वीकारलं असेल, तर त्या ठिकाणी तोच खऱ्या अर्थाने 7व्या गुणस्थानवरती श्रमण म्हणता येऊ शकतो. म्हणून मोक्ष मार्ग ज्याचे दुसरे नाव आहे, याला श्रमण म्हणा किंवा मोक्ष मार्ग म्हणा. कारण भूमिका आता मोक्ष मार्गाची आहे, मार्गाची आहे, मोक्षाची नाही. मोक्षाला पोहोचणार आहे, पण मधली साधना पथामधली ही त्याची प्रवृत्ती आम्हाला दिसते आहे. अशा श्रामण्याच्या सिद्धी करता भगवान अर्हंत सर्वज्ञांनी सांगितलेल्या आणि अनेकांत ही ज्याची ध्वजा आहे, अशा शब्द ब्रह्मांमध्ये मुमुक्षूंनी निष्णात व्हावे. म्हणून इतकं सुंदर वाक्य या ठिकाणी प्रस्तुत केलं. सामान्याच्या सिद्धी करता जर खरं मुनिपद जीवनात यावं असं वाटत असेल, खऱ्या अर्थाने सम्यक्त्वाची ध्वजा आमच्या जीवनात अवतरित व्हावी असं वाटत असेल, खऱ्या अर्थाने आम्हाला मुक्तीला जायचं निश्चित आम्ही केलं असेल, तर अर्हंत सर्वज्ञांनी सांगितलेल्या, पहिल्यांदा तर अर्हंत भगवंतांनी जे तत्व सांगितलेलं आहे ते तत्व हेच आहे आणि असंच आहे. इदम एव आणि ईदृशम एव तत्वम नान्यन्यचान्यथा इत्यकंपाय सांभोवत सन्मार्गे संशया रुची. अशा प्रकारची ही संशय रहित आत्मतत्वामध्ये रुची असणं, याचंच नाव आहे निशंकित अंग. यालाच म्हणायचं त्या ठिकाणी अर्हंत प्रभूंवरच्या तत्वज्ञानावरचा अकाट्य विश्वास. तर हा अकाट्य विश्वास की सर्वज्ञांनी जे सांगितलं ते कधीही अन्यथा बोलू शकत नाही, कारण त्यांच्या जीवनात वितरागता आहे. आणि ज्यांच्या जीवनात वितरागता आहे ते कधीही अन्यथावादी असू शकत नाही. हे पहिल्यांदा अंतःकरणामध्ये ठसवायचंय. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा तर भगवंतांच्या सर्वज्ञतेवर नितांत विश्वास ठेवायचा आहे. आणि सर्वज्ञतेवर विश्वास, आपल्याला माहिती आहे द्वारका का जळली. द्विपायन मुनी नेमिनाथ भगवंतांच्या दिव्यध्वनीमध्ये ही गोष्ट आलेली की 12 वर्षांनी ही द्वारका नगरी द्विपायन मुनींच्या मुळे जळणार आहे. आणि द्विपायन मुनींच्या मनामध्ये हा भाव आला की कशाला द्वारका नगरी जळण्यासाठी आपण निमित्त बनावं, आपणच या ठिकाणी थांबू नये 12 वर्ष, म्हणजे द्वारका जळण्याचा प्रश्नच येणार नाही. गेले, तपश्चर्या करायला लागले. 12 वर्षाचा काळ निघून गेला आणि द्विपायन मुनींना वाटलं की चला आता आपण द्वारका नगरीत प्रवेश केला तर काहीही बिघडणार नाही, कारण 12 वर्षाचा कालावधी निघून गेला. येत असताना जे यादव होते, द्वारका नगरी मधली दारू जी आहे ती एका विहिरीत फेकून देण्यात आली होती. ही कुणीही दारूच्या नशेमध्ये अशा कल्पना किंवा वल्गना करू नये किंवा कुणाला वाईट रीतीने बोलू नये म्हणून ती सगळी दारू एका विहिरीमध्ये, गावाबाहेरच्या विहिरीत जमा केलेली. 12 वर्षाचा कालावधी निघून गेला आणि हे यादव देखील त्या विहिरीमधलं पाणी प्यायले ज्या विहिरीमध्ये दारू होती आणि ते उन्मत्त बनले.
आणि उन्मत्त बनून द्विपायन मुनी येत असताना त्यांना अर्वाच्य शब्दांमध्ये त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. द्विपायन मुनींचा क्रोध अनावर झाला आणि द्वारका नगरी त्यांना जो तेजस शरीराची प्राप्ती झाली होती त्या तेजस शरीराचा अशुभ तेजस रूपाने उदय येऊन त्यांच्या खांद्यातून लाल रंगाचा पुतळा बाहेर पडला आणि पूर्ण द्वारका नगरी त्या ठिकाणी जळली. हिशोबात कुठं गडबड झाली? 12 वर्षाचा काळ तर झाला, पण 12 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे अधिकाचे महिने येतात त्याला गृहीतच झालं नाही किंवा ते विसरले आणि भगवंतांच्या सर्वज्ञतेवर त्यांचा थोडाफार विश्वास की मी सर्वज्ञांची वाणी खोटी ठरवू शकेल असं त्यांच्या जीवनामध्ये एक विकल्प अर्थात भावलिंगी मुनी होते. 6व्या 7व्या गुणस्थान वरतीच ते साधू होते, पण तरीही अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये हा भाव आलेला आहे आणि त्यांनी द्वारका नगरी जळली. सांगायचं मतितार्थ की सर्वज्ञ भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते त्याच्यावर आमची अकाट्य श्रद्धा असली पाहिजे. मेरू पर्वत आहे, आम्ही पाहू शकत नाही, म्हणून मेरू पर्वतावर आमची श्रद्धा डामडौल होता कामा नये. नंदीश्वर द्वीप त्या ठिकाणी असणारी 52 चैत्यालय त्या ठिकाणी मनुष्य जाऊ शकत नाही. सर्वज्ञांची दिव्य ध्वनी की 2.5 द्वीपाच्या बाहेर मनुष्यांचं गमन होत नाही. आणि कोणी एखादा जर असा बलाढ्य विद्याधर असेल आणि तो म्हणत असेल की मी 2.5 द्वीपाच्या बाहेर नंदीश्वराचं दर्शन घेईल तर ते शक्य नाही. म्हणजे भगवंतांच्या सर्वज्ञतेवर पहिल्यांदा अकाट्य विश्वास असायला पाहिजे. आणि दुसरं अनेकांत ही आमची आगम पद्धती आहे. प्रत्येक ग्रंथ अनेकांतात्मकतेचं वर्णन करणार आहे आणि म्हणून ही अनेकांत ज्याची ध्वजा आहे अशा शब्द ब्रह्मामध्ये मुमुक्षुंनी निष्णात व्हावे. आणि अनेकांत हा स्याद्वाद हा समजण्याला थोडा कठीण वाटत असला तरी त्या ठिकाणी कसं सामंजस्य आम्ही दाखवू शकतो. वस्तू एक आहे अनेक आहे असं म्हणत असताना एकता कशी अनेकता कशी हे आम्ही पाहिलं. 115 नंबरच्या गाथेमध्ये नय सप्तभंगी आम्ही लावली. सप्तभंगी लावताना आम्ही कशा तऱ्हेने कथन करायचं अनेकांत पद्धतीचं स्याद्वाद पद्धतीचं सप्तभंगी रूपाने याचंही विश्लेषण बघितलं. म्हणून आमचे जे ग्रंथ आहे जे आमचे आगम आहे ते अशा रीतीने अनेकांताचं प्रतिपादन करणारे आहे. आत्ताही जो उत्सर्ग मार्ग आणि अपवाद मार्ग सांगितला याही ठिकाणी आचार्यांनी सांगितलं की अनेकांतालाच तुम्ही प्रधानता द्या. आमचं आगम अनेकांतात्मक आहे. निव्वळ उत्सर्ग मार्ग तुम्ही अनुसरण करून देहाचा जर नाश करून घेत असाल तर तेही तुमच्यासाठी योग्य नाही. आणि केवळ अपवाद मार्ग एक आनंद देणार आहे, सुखोपभोगाला देणार आहे असं समजून त्या ठिकाणी जर स्वच्छंद होत असाल तर तसाही मार्ग जीवनामध्ये उपयोगी नाही. दोन्हीची मैत्री साधा. अनेकांताला बघा, आपल्या शक्तीची सामर्थ्याची ओळख पटवून घ्या आणि त्यानुसार तप जीवनात करा, त्याग जीवनात करा, आहाराचं तशाच प्रकारचं ग्रहण करा. हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून अशी ही अनेकांतमय ध्वजा ही आमच्या हातात आहे. असं हे केतन ध्वजेला शब्द ठेवलेला आहे त्यांनी केतन. आणि अशा या शब्द ब्रह्मामध्ये काय व्हा, शब्दाला ब्रह्म म्हटलेलं आहे कारण शब्दांच्या माध्यमातून आत्मा दाखविला जातो म्हणून शब्द ब्रह्म. तर अशा शब्द ब्रह्मामध्ये मुमुक्षुंनी निष्णात व्हावे. कारण नय पद्धती कशी आहे तर दुधारी शस्त्राप्रमाणे आहे. जर तिला आम्ही योग्य वापर केला नाही तर ती आमचाही घात करू शकते. म्हणून योग्य रीतीने योग्य तऱ्हेने आम्ही वस्तू स्वरूपाला जाणून घेतलं पाहिजे. हा या सगळ्या कथनाचा आगमाभ्यास कसा करावा याची प्रेरणा देणारा अत्यंत महत्वाचा श्लोक आपण बघितला.
भावार्थ पहा, आगमाशिवाय पदार्थाचा निर्णय होत नाही. निर्णय झाल्याशिवाय अश्रद्धाजनित तरलता, परद्रव्याच्या कर्तृत्वाच्या अभिलाषेने उत्पन्न होणारा क्षोभ आणि भोक्तृत्वाच्या भावनेने उत्पन्न होणारी चंचलता यांचा अभाव होत नाही. म्हणजे वस्तू स्वरूपाचा निर्णय होऊ शकत नाही, परकर्तृत्व आमचं सुटू शकत नाही आणि परभोक्तृत्व संपुष्टात येणार नाही. आणि अशी ही चंचलता दूर झाल्याशिवाय एकाग्रता होत नाही. जोपर्यंत अंतरंगामध्ये परकर्तृत्व आणि परभोक्तृत्व आहे तोपर्यंत स्वस्थता लाभू शकत नाही, किंवा जोपर्यंत वस्तुतत्वाचा निर्णय आम्ही करत नाही तोपर्यंत हे काय आहे काय नाही हे जाणण्याची मनाची सतत व्यग्रता असणार आहे. आणि ज्या वेळेला वस्तूतल्या सूक्ष्मातल्या सूक्ष्म परमाणूला देखील ज्ञान जाणून घेईल त्यावेळेला आमचं हे चंचल मन स्थिर होऊ शकतं. एकाग्रतेशिवाय एकरूप आत्म्यामध्ये श्रद्धा ज्ञान चारित्र्य रूप प्रवृत्ती होत नाही, कारण आत्मा ही एकरूप आहे. आणि अशी एकाग्रता साधली नाही तर आत्म्यामध्ये आत्मतत्वाची प्रवृत्ती होणार नाही आणि मुनीपणा होत नाही. म्हणून मुमुक्षूचं आद्य कर्तव्य शब्द ब्रह्मरूप आगमामध्ये प्रावीण्य मिळविणे हे आहे. पहिल्यांदा तर द्रव्यश्रुताचं अध्ययन करण्याची प्रेरणा दिली आहे. पहिल्यांदा तर आम्हाला जितकं वाचून काढता येईल, जितकं पाठांतर करता येईल, जितकं मनन गुणन करता येईल तेवढं करण्याची आम्हाला प्रेरणा दिली. कारण स्वाध्यायाचे भेद सांगताना स्वाध्यायाचे 5 तऱ्हेचे भेद सांगितले: वाचना, पृच्छना, अनुप्रेक्षा, आमनाय आणि धर्मोपदेश. वाचना, पहिला भेद सांगितला वाचना, की तुम्हाला समजो न समजो वाचत राहा वाचत राहा वाचत राहा. आणि वाचण्यामध्ये एवढं सातत्य ठेवा की वाचल्यानंतर आम्हाला नाही अर्थबोध झाला त्या समयात तरी चालेल. लहान मुलांना आम्ही स्तोत्र पठणासाठी प्रवृत्त करतो आणि स्तोत्र पठणामध्ये त्यांना अर्थ तर काही समजत नाही, पण ते शब्दाला मात्र जाणतात आणि शब्द त्यांचे पाठ होतात. हे लहानपणी जे पाठांतर झालेलं आहे, हे शब्द त्यांचे पाठ झालेले आहे, याचा अर्थ पुढे चालून ज्या वेळेला लागतो, मुलगा 12 वर्षाचा 14 वर्षाचा झाला, अर्थ त्याला समजला की त्याला त्याचा अर्थ समजतो आणि मग कुठे त्याला असं वाटते की केवढं महान तत्वज्ञान आमच्या आगमामध्ये आहे, केवढं महान आम्ही पाठांतर केलेलं आहे. आपल्यामध्ये कमी, पण बाकीच्यांमध्ये रामरक्षा वगैरे मनाचे श्लोक हे अगदी लहानपणापासून पाठांतरांना मुलांना प्रेरणा देतात. त्यांच्या गीता लहानपणापासून त्या गीता पाठ करायला सुरुवात करतात. गीतेचे अध्याय पण 18 अध्याय आहे, पण ते असे हिरिरीने भाग घेऊन त्या ठिकाणी लहान मुलांकडून पाठांतर करून घेतात रामरक्षा. आणि आम्ही मात्र मुलांना आज पाठांतराकडे प्रवृत्त करत नाही. तर या ठिकाणी आचार्यांनी प्रेरणा दिली की अशा तऱ्हेचं मनन करा, चिंतन करा, गुणन करा आणि हे सगळं जीवनामध्ये आगमाभ्यास करा. नाही समजलं तरीही बिघडलं नाही, जेव्हा समजेल तेव्हा समजेल, ज्या भवात समजेल तेव्हा समजेल, पण आजचे हे संस्कार आमचे निरर्थक जाणार नाही निश्चित. हाच भाव आपण आता बघूया. ही जी 233 नंबरची गाथा आपण बघितली, 232 नंबरची गाथा आपण बघितली. या ठिकाणी सर्वप्रथम मोक्ष मार्गाचे मूलभूत साधन अशा आगमामध्ये प्रवृत्ती करवितात. आगमाच्या अध्ययनाची प्रेरणा देणाऱ्या या मोक्ष मार्ग प्रज्ञापन अधिकाराच्या प्रारंभी आगमाभ्यासाची उपयोगिता विस्तृत रीतीने आचार्यांनी स्पष्ट केलेली आहे. आगमाच्याच अभ्यासाने वस्तूचं सत्य स्वरूप समजतं, तर परमागमाच्या अभ्यासपूर्वक प्रगट होणाऱ्या
शुद्धोपयोगानेच मुक्ती प्राप्त होते. या ठिकाणी आगम आणि परमागम अशा तऱ्हेचे आगमाचे आम्हाला दोन भेद बघायचे. आगमामध्ये हेयोपादेय बुद्धी महत्वाची नसते. आगम ज्ञानामध्ये पाठांतर किंवा मनन चिंतन हे महत्वाचं आहे. आणि एकदा पाठांतर आणि मनन चिंतन झालं की आपोआपच आम्हाला काय चांगलं आणि काय वाईट याचा निर्णय करण्याची प्रेरणा जीवनात मिळते. आणि असं हे परमागम आत्म्याविषयी कथन करणारं याच्या अभ्यासपूर्वक शुद्धोपयोगाची प्राप्ती होते. जेव्हा आम्ही परम आगम म्हणतो म्हणजे आगमामधलाही जो उत्कृष्टातला उत्कृष्ट भाग आहे याला समजायचं. स्वतःची कथा, तत्व विभक्त कथा हा आहे परमागम. आणि याला जेव्हा आम्ही समजून घेऊ तेव्हाच आमच्या जीवनात शुद्धोपयोगाची प्रवृत्ती असणार आहे. श्रमणच वास्तविकतः एकाग्रतेला प्राप्त करतात. ज्यांनी पदार्थांच्या यथार्थ स्वरूपाचा निश्चय केलेला आहे त्यालाच एकाग्रता संभवू शकते. पदार्थाचा यथार्थ निश्चय आगमानेच होतो. म्हणून श्रामण्य सिद्धीचा अर्थात एकाग्रतेचा मूळ उपाय आगम अभ्यास हाच आहे. आगमानेच उत्पाद व्यय द्रव्यरूप पदार्थाचा यथार्थ निर्णय होतो. अर्थनिश्चयाशिवाय एकाग्रतेची सिद्धी होत नाही. ज्याला अर्थनिश्चय झाला नाही तो निश्चय करण्याच्या इच्छेने आणि योग्य दिशा न सापडल्याने आकुलित होऊन डामाडौल होऊन चंचलतेला प्राप्त होतो. तर कधी परामध्ये काही करण्याच्या इच्छेने परवश बनून संपूर्ण विश्वाला उत्पन्न करण्याची इच्छा करतो. सर्व पदार्थांच्या प्रवृत्ती रूपाने परिणत होऊन प्रतिक्षण रागद्वेषाला प्राप्त करतो. तर कधी हा भोगण्याच्या इच्छेने भावित होऊन संपूर्ण विश्वाला भोगरूप ग्रहण करून रागद्वेष करतो. वस्तूमध्ये इष्ट अनिष्ट विभाग करतो आणि ज्ञेय पदार्थानुसार परिणमित होऊन अत्यंत अस्थिर बनतो. त्यामुळे हा अनिश्चयी जीव कृतनिश्चय, निष्क्रिय आणि निर्भोग अशा आत्मतत्वाचा अनुभव घेत नाही. त्यामुळे हा सतत व्यग्रच राहतो. एकाग्रता त्याला होत नाही आणि एकाग्रतेशिवाय त्याला श्रामण्याची सिद्धी होत नाही. ज्याला एकाग्रता नाही तो जीव स्वतःला अनेक रूपच अनुभवतो, तसेच पाहतो आणि त्याच आस्थेने व्याप्त असतो. आणि त्या अनेकपणाच्या विकल्पाने खंडित चित्ताने अविरत प्रवृत्ती ठेवून त्याने हा दुःस्थित होतो. ज्याला एकाग्रता नाही त्याला आत्म्याची प्रतीती, अनुभूती आणि वृत्तीरूप एकाग्रतेचा अभाव असल्यामुळे शुद्धात्म मग्नतारूप श्रामण्य सिद्ध होत नाही. यावर वृंदावन कवी लिहितात, सर्वज्ञ भाषित सिद्धांत बिना वस्तुनिको जथारथ निहचे न होत सर्वथा है. म्हणजे सर्वज्ञ सिद्धांत त्याला ज्याला समजला नाही तो निश्चय यथार्थ करू शकत नाही. बिना सर्व द्रव्यनिको भली भांती जाने कहो. आणि तो सर्व द्रव्यांना योग्य रीतीने जाणणार नाही. कैसे निज आत्मा को जाने श्रुती मथा है. आणि कसा तो आत्म्याला जाणेल ज्यांनी श्रुतीचंच मंथन केलं नाही. याही ते मुनिंद वृंद शब्द ब्रह्म को अभ्यासी आप रूप जानी तामे होई स्थिर यथा है. ताते शिव मार्ग को मूल जिन आगम ताको पढ़ो सुनो गुनो यही सार कथा है. म्हणून या आगम अभ्यासाला वाचा, ऐका, गुणन करा, मंथन करा आणि जीवनात उतरवा. ज्याला आगमाचा अभ्यास नाही त्याला पदार्थाचा निर्णय नाही. जीव आणि कर्माचे भेद सांगणाऱ्या द्रव्यश्रुताला
आगम ज्ञान म्हटलेलं आहे, तर सारभूत चिदानंद भगवान आत्म्याचे प्रकाशक अशा अध्यात्माला, द्रव्यश्रुताला परमागम असे म्हटल्या जाते. म्हणून या गाथेचा प्रयोग जर आमच्या जीवनात आम्हाला हवा असेल आणि आगमाभ्यासाची प्रेरणा ही तर सदैव आमच्या जीवनात असायलाच हवी. एक पेज दररोज आम्ही वाचण्याचा निर्धारच जीवनात करायला हवा. भलाई ते समजो न समजो, पण वाचायचं म्हणजे वाचायचंच, हा कृतनिश्चय आम्हाला जीवनात करावा लागणारच आहे. म्हणून प्रयोग मोक्ष मार्गाच्या प्राप्तीसाठी आगमज्ञान अनिवार्य आहे हे समजून आगमाचं सतत लगन, उत्साह, ओढ आमच्या जीवनात असायला हवी आहे. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.